नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच पहलगाम हल्ल्यासंदर्भातली आहे। या हल्ल्याचा तपास आता हळूहळू वेग पकडू लागलाय। एकीकडे देशाच्या सैन्यानं युद्धसराव सुरू केलेला आहे, तर दुसरीकडे तपास यंत्रणा दिवस रात्र एक करून या हल्ल्याचे पुरावे शोधतात। आज एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला आणि पहलगाम हल्ल्याची शोध मोहीम एकंदरीत कुठवर आली आहे त्याचा आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। बावीस एप्रिल 2025 भारतासाठी काळा दिवस। बरोबर 10 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला। या क्रूर हल्ल्याचा देशाला बदला हवाय, तर पीडितांना न्याय। हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर बैठकांची सत्र सुरू झाली, तर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली। हल्ल्याच्या 10 दिवसानंतर देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेचे एनआयएचे प्रमुख सदानंद दाते थेट बेसरन व्हॅलीत पोहोचले। और हम आपको बता दें कि जो उच्च सतर के अफसरान थे एनआईए के, तो वो यहाँ पर ऑलरेडी मौजूद थे और जो अलग अलग जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज़ है उनसे डीजी एनआईए ने बात की और यहाँ तक कि जो बाईसरन का एरिया है हम दिखाना चाहेंगे, इसका पूरा जायज़ा लिया गया इसकी टोपोग्राफी के बारे में। और फिलहाल हम ये कह सकते हैं कि जो मीटिंगों का दौर है वो शुरू हो चुका है और डीजी एनआईए लगातार अब सिचुएशन को बजाते खुद मॉनिटर कर रहे हैं। और आईजी एनआईए की अगर हम बात करेंगे या डीआईजी एनआईए की बात करेंगे तो लगातार कॅम्प यहीं पे किया हुआ है। गेल्या 10 दिवसांच्या तपासात एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले। सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या ओव्हरग्राऊंड वर्करकडनं एक धक्कादायक माहिती आता समोर येते। दहशतवादी 15 एप्रिललाच पहलगाममध्ये आले होते। बैसरन सोबतच आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅलीची रेकी सुद्धा दहशतवाद्यांनी केल्याचं समोर येत आहे। या ठिकाणचा हल्ला सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे टळल्याचं कळतंय। तपासादरम्यान 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख पटलेली असून यापैकी 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघडकीस येत आहे। याशिवाय हल्ल्याच्या वेळेला 3 सॅटेलाइट फोन वापरण्यात आल्याचे पुरावेही मिळाले। त्यापैकी 2 फोनचे सिग्नल ट्रेस करण्यात यश मिळत आहे। तर दुसरीकडे 2500 संशयितांपैकी 186 जण अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे। बैसरन हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी संपर्कासाठी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीमचा वापर केल्याची माहिती मिळते। ही एक अत्याधुनिक सिस्टीम असून सिम कार्ड आणि इंटरनेट विना या सिस्टीमद्वारे संवाद साधता येतो। या सिस्टीमच्या माध्यमातून साधलेला संवाद ट्रेस करणं अतिशय अवघड असतं। एखादी गुप्त योजना राबवण्यासाठी ही कम्युनिकेशन सिस्टीम परिपूर्ण मानली जाते। या प्रणालीद्वारे केवळ जवळपासच्याच उपकरणांमध्ये मेसेज शेअर करता येतो। दहशतवादी हल्ल्यानंतर चीड, संताप आणि रागाचं वातावरण देशभरात आहे। भारतानं राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची नाकाबंदी केली आहे, पण जन्माची अद्दल घडे असा धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरते। त्यामुळे सरकारच्या लष्करी कारवाईवर आणि भूमिकेवर केवळ देशाचंच नाही तर अवघ्या जगाचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।